हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, भाताबरोबर आहे ना किंवा भातावर आपण आहे ना घ्यायला आमटी करतो किंवा मग साधं वरण किंवा फार तर फार कढी असे प्रकार आपण करतो. पण ना आज आपण खास आहे ना स्पेशल कोकणातला पदार्थ करणार आहोत भातावर घेण्यासाठी. ते आहे कैरीचं सार. आता कैरी तर आहे ना या सीझनमध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मिळते. सो नक्की हे सार करून बघा. कैरीचं सार करण्यासाठी ना आपण आहे ना मीडियम मिक्सर घेतलेला आहे. त्यातनं एक बाउल आहे ना आपण फ्रेश कोकोनट म्हणजे ताजा नारळ घेतलेला आहे. त्याचे असे बारीक आहे ना पीसेस करून घेतलेले आहेत. आता हे नारळाचे जे तुकडे आहेत ना ते आधी आपण आहे ना बारीक करून घेऊयात. बऱ्याच वेळा काय होतं बाकीचे जरी इन्ग्रेडियंट्स टाकल्यावर आहे ना मिश्रण अजिबात बारीक होत नाही. सो आधी हे बारीक करून घेऊयात. आपण सेम बाउल घेऊन आहे ना त्याच बाउलनी एक बाउल आपण आहे ना कैरीचं किस म्हणजे कैरी आहे ना छान बारीक किसून घेतली ती टाकून घेऊया. आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी 1.5 ते 2 चमचा गूळ. आता मी इकडे गुळाची पावडर घेतलेली आहे. सार मिळून येण्यासाठी 2 चमचे बेसन म्हणजे डाळीचं पीठ. 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर किंवा जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं. चवीप्रमाणे मीठ. आता थोडं पाणी घालून आपण आहे ना ह्याची पेस्ट करून घेऊयात. आपण याची फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपल्याला साराला फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी आहे ना आपण कढईत आहे ना तेल आणि तूप असं थोडं थोडं घेतलेलं आहे. ते तापलं की आहे ना 4 मिरे टाकायचे. अर्धा चमचा जिरे. या साराला ना जिरे आणि मिऱ्याची फोडणी आहे ना खूप महत्त्वाची असते. कढीपत्ता. पाव चमचा हिंग. पाव चमचा हळद. थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर रंग येण्यासाठी. त्यात आता आपण हे जे साराचं मिश्रण मिक्सरमधनं काढलं होतं ते टाकून घेऊया. त्यात आता 1 ते 1.5 वाटी पाणी घालून घेऊया किंवा जेवढं तुम्हाला ना घट्ट किंवा पातळ हवे त्या पद्धतीने. इथे मी अजून थोडं पाणी घालते म्हणजे एकूण मी काय केलंय की 2.5 ते 3 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे. आपल्याला हे सारनं थोडंसं पातळ करायचं आहे कारण आपल्याला हे भातासाठी आपण स्पेशल केलेलं आहे. सो पातळच असणं गरजेचं आहे. आता साराला आपण आहे ना छानपैकी आहे ना उकळी काढून घेऊयात. कैरीच्या साराला मस्त उकळी आलेली आहे. आता बारीक चिरलेले आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून आपण गॅस बंद करूयात. आता तुम्ही इकडे बघू शकताय की आपलं जे सार आहे ते इतकं छान मिळून आलेलं आहे. आणि आता हे जे गरम गरम सार आहे ते तुम्ही आहे ना भाताबरोबर खाऊ शकता आणि भाताबरोबरच हे खूप सुंदर लागतं. फ्रेंड्स, पहिल्या वाफेचा भात आणि त्यावर मस्त असं आंबट आणि तिखट कैरीचं सार म्हणजे खरंच सुख. फ्रेंड्स, मस्त असं आंबट आणि तिखट कैरीचं सार तयार झालंय आणि आपण ते सर्व करून घेतलंय. तर मंडळी, कैरीचं सीझन संपायच्या आधी नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.